नाईटला किती सुंदर दिसतंय व्ह्यू. गोळी उपलब्ध नाही आहे. हे घ्या मित्रांनो, ह्याच्यासाठी मी गोळी आणलेली आहे. डिस्प्रिन आणलेले आहे. खूप वर्ष झालं डिस्प्रिंग. पावणा लेकचा आम्ही इथं आलो आहे. पावणा पॅराडाईज अँड पावणा ॲडव्हेंचरमध्ये. बाजूला डीजे चालू आहे. हे बघा ताई, कसं वाटतंय ताई तुला? मला खूप छान वाटतंय. किती मस्त वाटतंय इथं बघा ना. सगळं किती छान व्ह्यू आहे. एकदम सुंदर आहे सगळीकडे तिथे. त्यामुळे मला खूप छान वाटतंय आणि मला खूप इच्छा होती अशी कॅम्पिंग करणं. 31 डिसेंबर आहे त्यामुळे गर्दी पण भरपूर. हो, त्याच्यामुळे आज गर्दी खूप आहे, भरपूर आहे. चला आता आपण तिकडे जाऊया. आपलं खूप मोठा कॅम्पस एरिया आहे. त्याला विचारू आपण कुठे फिरते म्हणून. कुठे फिरते तू? मी का गोळी खायला गेलो, डोकं दुखायला लागलं. हे नेहमीचा इश्यू आहे डोकं दुखायचा, म्हणून ते मला कुठे फिरायला नेत नाहीत. काय माती कुठं आर्चरी खेळू. रेसला नाही खेळायचं. सागर थांबा ना ताई, कप्पे आवाज दे. त्यांना सांग, त्यांना एक आणखी एक म्हणून. हा, एक चला आता आम्ही बार्बिक्यूचा आस्वाद घेत आहे. तर बघा कसं आहे.
खाली टाक. आता थंडी खूप वाजायला लागली आहे. इतके वेळ काय वाटत नव्हतं, पण आता थंडी वाजायला लागली आहे. बघा इथं पण सगळे लोक आहेत. हे बघा बिट्टू आणि आत्तू त्याची चाललेली मस्त पैकी एन्जॉय करतात हे कॅम्पेनिंग. हे बघा स्टार वगैरे इथं आहे. चालले जातात आईस्क्रीम खायला. कुठे आईस्क्रीम खायला का? हे लोक हे जे स्कूलवाले ना. हे बघा तिथं एकदम शांत आहे, पण आमच्या इथं बघा फुल जोशीले लोक आहे सगळे इथं बघा. हे आपलं टेंट आहे. हे गॅम्पलिंग आहे. गॅम्पलिंग व्हाईट वाला आमचं आहे. बघा दाखवतो आम्ही आतमधून कसं आहे. 10 वेळा दाखवलं तर करोड वेळा दाखवलं. आपलं हे असे हे बघा ह्यांचं बघा मस्त कसे एन्जॉय करतात हे बघा. तुम्ही झोपले ह्यांचं बघा. हे बघा सही आहे ना त्याचे ना. आणि बघा किती मोठे एकदम मोठे हे आपले आणि फुल परिवार येणे आले. हे ना काही छोटे हे 2 माणसांसाठी. हा कपलसाठी आहे फक्त. टाइम बसले आज मोठ्याने कधी एन्जॉय करायचं. आपण विसरून जातो ना मोठं झालं की आपण. हे नुसतं हे मस्तच आहे. ट्रायंगल शेप म्हणतात त्याला. ट्रायंगल शेप टेंट बघू शकता तुम्ही. पण छान आहे. तिकडचे लोक पण छान आहेत. एन्जॉय करू शकते फॅमिली. आणि उद्या पण करणार आहे आम्ही. अर्ली इन द मॉर्निंग उठणार आहे आम्ही. तर डिनरचा टाइम होईल आमचा आणि मग करून जेवण करून झोपणार. हे 10 वाजता सगळे गाणे बंद होतात मग.
out again. It's a rich thing.